हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, आज आपण आणखी एक पॉईंट पाहणार आहे. आपला जो काही पी ब्लॉक, ओके, पी ब्लॉक जो काही एलिमेंट आहे, आपला जो काही युनिट सुरू आहे, चॅप्टर, आपल्या चॅप्टरचं नाव आहे पी ब्लॉक, ओके. आणि त्याच्यामध्ये आपण फॅमिली स्टडी करतोय. 16th नंबर फॅमिली, दॅट इज अगेन 17 नंबर फॅमिली अँड दॅट इज 18th नंबर फॅमिली. सो नाव 16 नंबर फॅमिली, ओए सुन सीमा तेरी फोटो, ओके. हे आपल्याला माहित आहे. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम, याला म्हणायचं सेलेनियम, ओके. नेक्स्ट असणार आहे आपल्याकडे फूल खिले बहार आई. त्याच्यानंतर हे हिना और करीना के अक्षरे रंगीन. आलं लक्षात? सो या तऱ्हेनं म्हणजे येतं नंबर असणार आहे 9, 17, 35, 53 और 85. सो नाव याच्यापेक्षा फ्लुरिनपेक्षा एकाने नंबर, याचा ॲटॉमिक नंबर कमी असेल. 6, 16, दॅट इज अवर 34, दॅट इज 52 अँड 84. आणि याचा नंबर असणार आहे एकने जास्त. सो नाव 2 म्हणजे इथं येईल 10. ॲक्च्युअल हेलियमवरती असतो 10, 18, दॅट इज अगेन 36, 54 अँड 86, दॅट इज ओके. सो नाव एक कॉमन पॉईंट आहे तिथं. आपल्याला माहिती आहे यावर्षी जो काही सिलेबसमधून टेबल नंबर 7.2, टेबल नंबर 7.3, टेबल नंबर 7.4 का ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत, रिड्यूस झालेल्या आहेत. सो नाव इथं काय म्हटलेलं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, ह्या ज्या काही फॅमिलीज आहेत यांच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे. फर्स्ट असणार आहे दॅट इज द ॲटॉमिक रेडियस. सो ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ atom to outer valence shell electron. The distance between nucleus of atom to outer valence shell electron in neutral atom. हे न्यूट्रल ॲटम मधलं असणार आहे. हे कुठलं असणार आहे? न्यूट्रल ॲटम. डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू आउटर व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन. कन्सिडर करा हा एक तुमचा ॲटम असणार आहे. इथे असणार आहे न्यूक्लियस. तर या न्यूट्रल ॲटम मधलं न्यूक्लियस पासून तर ते जे काही डिस्टन्स असणार आहे आउटर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचं, त्याला म्हणायचं रेडियस. मग ही जी काही रेडियस आहे, ही रेडियस याचं युनिट जे काही असतं नॉर्मली आपण पिकोमीटरमध्ये घेतो किंवा अँगस्ट्रॉंगमध्ये घेतो. द युनिट ऑफ ॲटॉमिक रेडियस इज नॉर्मली इन पिकोमीटर. जसं आपल्याला माहिती आहे जे काही ऑक्सिजन असणार आहे याची जे काही रेडियस असणार आहे ही असणार आहे 66 पिकोमीटर. ॲटॉमिक रेडियस फॉर ऑक्सिजन. ऑक्सिजन ॲटमची जी काही ॲटॉमिक रेडियस असणार आहे ती किती असणार आहे? 66. जसं आता ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम. तर हे जे काही आपले एलिमेंट आहेत यांच्या ज्या काही ॲटॉमिक रेडियस आहेत तर त्या असणार आहेत सल्फरची 104, ॲज वेल ॲज सेलेनियमची असणार आहे 177, 117, टेल्युरियमची 135, ॲज वेल ॲज पोलोनियम हा असणार आहे तिथं 145. सो नाव ऑक्सिजन दॅट इज 66, सल्फर 104, सेलेनियम 117, टेल्युरियम 135 अँड पोलोनियम 145. ह्या झाल्या ॲटॉमिक रेडियस. त्याच्यानंतर एक आयोनिक रेडियस आहेत. आयोनिक रेडियस. आता आपल्याला माहित आहे आयोनिक रेडियस म्हणजे काय, तर इथं एक रेडियस असणार आहे आयोनिक रेडियस. सिंपल. द डिस्टन्स सेम आहे. द डिस्टन्स between nucleus of ion, nucleus to direct घेऊ आपण, nucleus to outer valence shell. ओके, हे असणार आहे. सो डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू आउटर व्हॅलेन्स शेल इन आयन. ॲक्च्युली इथं असतात ॲनायन्स. इथं काय असतात? ॲनायन्स. म्हणजे ते काय करतात? निगेटिव्ह चार्ज असतो त्यांच्यावरती. कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज.
जसं कन्सिडर करा आता हा निगेटिव्ह चार्ज कसा, आता बघाय तिथं ऍक्च्युअल बघू द्या व्हाईट बोर्ड मध्ये कंप्लीट आलं का, हां. सो नाव दॅट इज निगेटिव्ह चार्ज. आता निगेटिव्ह चार्ज कसा इथं रिप्रेझेंट केलेला आहे ई निगेटिव्ह, पण ई निगेटिव्ह कसा ई डाय निगेटिव्ह रिप्रेझेंट केलाय. म्हणजे या ॲटम्सनी 2 इलेक्ट्रॉन गेन केलेत. ते का बरं केलेत ते मी सांगणार आहे, बट त्याच्या अगोदर बघा हे जे काही आयोनिक रेडियस असणार आहे ऑक्सिजनच्या, ह्या पहिले लिहून घेऊ आपण. ऑक्सिजनची असणार आहे तिथं 140 पिकोमीटर, सल्फरचे असणार आहे 184च्या आसपास येईल. सेलेनियम जो असेल तिथं असणार आहे 198. टेल्युरियम जे असणार आहे ते नियरली असणार 220. ओके. आणि पोलोनियम असणार 230 पिकोमीटर. म्हणजे ह्या आहेत तिथं अनायनिक रेडियस, म्हणजे ई निगेटिव्ह, पण तो कसा डाय निगेटिव्ह. मग हे कसं काय, आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन जो असतो त्याचा ॲटॉमिक नंबर असतो 8. सो ना याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर तुम्हाला या तऱ्हेनं पाहायला मिळतं. म्हणजे इथं 2s मध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन आणि p मध्ये आहेत जे काही असणार आहेत px, py, pz. हे सर्व फॅमिलीसाठी सेम राहणार आहे, कारण या फॅमिलीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे ns2 np4. सो नाव oxygen having electronic configuration 1s2 2s2 2p4. मग आता 1s ही इनर ऑर्बिटल झाली, इनर शेल झाली, त्यामुळे आपण स्टडी तिचा करणार नाहीये. सो 2s आणि 2p बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ. आपल्याला माहित आहे p मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 4. सो नाव इलेक्ट्रॉन हे 4 इलेक्ट्रॉन. आता 4 जरी इलेक्ट्रॉन तिथं असणार आहेत तर आपल्या असं लक्षात येतं काय इथं py आणि pz हे जे काही 2 ऑर्बिटल्स आहेत, तर ह्या ज्या काही ऑर्बिटल्स आहेत इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. देयर इज अ लोन पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. There is a unpaired electron, unpaired, not the lone pair. There is a unpaired electron. One electron which is present in py orbital, while another one electron which is present in a pz orbital. As if we compare this px orbital is completely filled because there is 2 electron. One is clockwise, another is anti-clockwise. While py and pz they contain one electron, single electron in each. So now. फॉर कम्प्लिटिंग द p ऑर्बिटल आपल्याला माहित आहे s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, p मध्ये 6, d मध्ये 10, f मध्ये 14 इलेक्ट्रॉन. सो जेव्हा तुम्हाला p मध्ये 6 इलेक्ट्रॉन भरायचे असतात तर इथं p मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, इथं ऍक्च्युअल आहेत 4 इलेक्ट्रॉन. त्यापैकी त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे इथं जेव्हा तुम्ही 2 इलेक्ट्रॉन ऍड करणार तेव्हा p मध्ये किती इलेक्ट्रॉन होतील 6. आणि जेव्हा p मध्ये 6 इलेक्ट्रॉन होतील त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन कुठे येतील या तऱ्हेनं. आलं लक्षात. म्हणून ऑक्सिजनच्या ॲटम मध्ये जेव्हा 2 इलेक्ट्रॉन कन्वर्ट करतात तेव्हा O2 O डाय निगेटिव्ह म्हणून तो काय होईल ॲनायन. आलं लक्षात. आणि इथं जर पाहिलं हा जो काही ऑक्सिजनचा ॲनायन आहे, जसं सल्फरचा ॲनायन माहिती आहे आपल्याला, सल्फर प्लस 2 इलेक्ट्रॉन फॉर्मेशन ऑफ VS डाय निगेटिव्ह. सो जेव्हा सल्फरचा ॲनायन होईल तेव्हा त्याचा ऑक्टेट कंप्लीट होईल. म्हणजे 6 इलेक्ट्रॉन इथं असतील आणि 2 इलेक्ट्रॉन इथं. हे 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आलेत ना, आपण ऍड केलेत ना तिथं ड्यू टू रिडक्शन ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. सो नाव हे इलेक्ट्रॉन ऍड जेव्हा केलेत तेव्हा त्याच्यावरती डाय निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला आणि त्यावेळेस जी काही रेडियस असणार आहे ही रेडियस काय असणार आहे इन्क्रीज होणार आहे. एक ध्यानात ठेवायचं, जेव्हा केव्हा एखादा न्यूट्रल ॲटम असेल, जसं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन न्यूट्रल ॲटम आहे, म्हणजे इथं p4 इलेक्ट्रॉन आहेत 2s2 2p4, तेव्हा याची जी काही रेडियस असेल ही कमी असणार आहे, कारण इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील तिथं 6. आलंय का लक्षात. 2 असतील 2s2 चे, 4 असतील p4 चे, किती असतील p चे किती असतील 4, 2p चे, टोटल 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. पण जेव्हा तुम्ही 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या ॲटम मध्ये ऍड केले, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन काय केलंय तुम्ही 2 इलेक्ट्रॉन आणखी ऍड केले, एक इथं ऍड केला आणि एक इथं ऍड केला, तेव्हा याचं ऑक्टेट जे आहे ते कंप्लीट झालं ऑक्सिजनचं. आणि ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झाल्यामुळे इथं हे जे काही साईज आहे कोणाची या ॲटमची, हे या ऑक्सिजनची आता, कारण 2 इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे त्याच्यावरती चार्ज होणार आहे डाय निगेटिव्ह डेव्हलप, तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे ओ डाय निगेटिव्ह. आलंय लक्षात. अँड आफ्टर अ गेनिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन द ऑक्टेट ऑफ दॅट व्हॅलेन्स शेल इन ऑक्सिजन गेट कंप्लीटेड. आफ्टर कंप्लीटिंग द ऑक्सिजन, द ऑक्टेट ऑफ दॅट ऑक्सिजन, द साईज ऑफ दॅट ॲनायन इन्क्रीजेस. म्हणून आपल्याला माहिती आहे न्यूट्रल ॲटमची जी काही साईज आहे रेडियस आहे ती 66, पण आयन जेव्हा तो कन्वर्ट झाला आयनमध्ये कन्वर्ट झाला, म्हणजेच आयनमध्ये कन्वर्ट झाला ॲनायनमध्ये, तेव्हा
40. सल्फर 104, इथं 184. आलं लक्षात. सेलेनियम इथंही 2-2 इलेक्ट्रॉन, आपण या सर्वांमध्ये काय केले, 2-2 इलेक्ट्रॉन गेन केले, तेव्हा त्यांच्यावरती चार्ज झाला O डाय निगेटिव्ह, सल्फर डाय निगेटिव्ह, सेलेनियम डाय निगेटिव्ह, टेलुरियम डाय निगेटिव्ह अँड पोलोनियम डाय निगेटिव्ह. या तऱ्हेनं तिथं काय होणार आहे, चार्ज डेव्हलप होणार आहे. आलं लक्षात. सो नाव दॅट इज ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस. मग एक कम्पेअर करू शकता, या डाटावरून आपल्या असं लक्षात येतं एक कॉमन पॉईंट, ॲज मूव्ह डाऊन द ग्रुप ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस increases. As we move down the group, atomic and ionic radius increases. Atomic and ionic radius increases. हे फक्त आपण ऑक्सिजन फॅमिलीसाठीच नाही, हे आपण याही फॅमिलीसाठी स्टडी करू शकतो, जी असणार आहे आपली, कुठली असणार आहे ती, आता ती असणार आहे आपली या तऱ्हेनं, म्हणजे आयन्स असणार आहेत. आपण हे पाहणार आहे आता 16 नंबरच्या फॅमिलीसाठी तर झालं. ह्या जो काही कॉमन पॉईंट आहे, ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप atomic number increases, as we move down the group atomic radius increases, as we move down the group atomic means ionic radius also increases. म्हणून ionic radius 66 पासून आपल्याला माहिती आहे की ती झाली होती 140 पर्यंत. सो या तऱ्हेनं आता या फॅमिलीसाठी फुल खिले बहार आई, आपल्याला माहित आहे फुल खिले बहार आई, किंवा याला असे म्हणतो आपण फिर कल बाहर आई आत्मा. आपल्याला माहिती आहे भूताटकीच्या गोष्टी आपल्याला जरा जास्त आवडतात, आलं लक्षात, म्हणून ओके, पण भीती पण तेवढीच वाटते. सो ही गोष्ट तुमच्या लक्षात राहणार आहे. सो नाही इथं जे काही नंबरिंग असणार आहे 9, 17, 35, 53 अँड 85 हे असणार आहे त्यांचे ॲटॉमिक नंबर. मग इथं ॲटॉमिक रेडियस आहे काय, जसं या फॅमिलीसाठी जर पाहिलं फुल खिले बहार आई आत्मा, या फॅमिलीसाठी जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल का हे जे काही ॲटॉमिक रेडियस आहे 64 कोणाची असणार आहे, फ्लोरीनची. जवळपास 99च्या आसपास आपल्याला ॲटॉमिक रेडियस पाहायला मिळते, ते कोणाची पाहायला मिळते, क्लोरीनची. आलं लक्षात. मग ही क्लोरीनची ॲटॉमिक रेडियस कशी काढली आहे. सो क्लोरीन असो किंवा कुठलाही एखादा ॲटम असो, जेव्हा त्याच्या न्यूक्लियस पासून 2 न्यूक्लियस कन्सिडर करा, हा Cl आणि हा Cl म्हणजे Cl अँड Clb. सो नाउ दॅट इज अवर Cl2 मॉलिक्यूल. तर या हा जो काही बॉन्ड होता, 2 न्यूक्लियस मधलं जे काही डिस्टन्स होतं ते होतं 198 पिकोमीटर, म्हणजे 198 पिकोमीटर. मग रेडियस जर काढायची तर त्याला कशाने डिवाइड केलं त्यांनी, 2 ने, म्हणजे 2 न्यूक्लियस मधलं अंतर किती होतं इथं 198 पिकोमीटर. पण याला जेव्हा 2नी डिवाइड केलं तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं हे 99 आणि हे 99, म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं क्लोरीनची जी काही रेडियस आहे हे आहे तिथं 99. नेक्स्ट पॉईंट, इथं आपल्याला माहिती आहे का ब्रोमिनची रेडियस असणार आहे 114 आणि आयोडीनची असणार आहे 133. ॲटॉमिक रेडियस ॲस्ट्राडेन इज रेडिओ ॲक्टिव्ह, म्हणून तिथं ॲटॉमिक रेडियस त्याची काय केलं नाही, कॅल्क्युलेट केलेलं नाही. सो नाव दॅट इज द ॲटॉमिक रेडियस ऑफ दॅट ॲटॉम व्हाईल कन्सिडरिंग अबाउट द आयोनिक रेडियस. आयोनिक रेडियस आता काय झालं आयनमध्ये, आता फ्लोराईड फॅमिलीसाठी त्याचं ऑक्टेट कंप्लीट व्हायला आपल्याला माहिती आहे फ्लोरीन जेव्हा असणार आहे तेव्हा आपल्याला माहिती आहे काय असणार आहे, फ्लोरीन बद्दल घेतो बघा. आता हा जो काही फ्लोराईड असेल तर फ्लोराईडचं जे काही आउटर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे फ्लोरीन. सो नाव 1s2 2s2 2p5, म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन असतील तिथं 2s मध्ये आणि 5 इलेक्ट्रॉन असतील तिथं कुठे असणार आहेत ते असणार आहे पी मध्ये, म्हणजे px मध्ये 2, py मध्ये 2 आणि pz मध्ये 1. सो देर इज ओनली 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन अ pz ऑर्बिटल. सो नाउ व्हेन f प्लस 1 इलेक्ट्रॉन, आलाय का लक्षात. सो नाउ फॉर्मेशन ऑफ दॅट इज f निगेटिव्ह, आलाय लक्षात. म्हणजे या तऱ्हेने तुम्ही हे करू शकता आणि बॅलन्स जर केलं तर ट्वाइस f निगेटिव्ह. समजून आलं. म्हणजे जेव्हा फ्लोरीनच्या ॲटममध्ये जेव्हा 1 इलेक्ट्रॉन, कारण आपल्याला माहिती आहे हा जो काही फ्लोरीनचा ॲटम आहे ते इनर शेलमध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन आहे समजून घ्या. सो नाउ दॅट इज अवर 1 2. इनर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2, मग या 2 इलेक्ट्रॉनचं काही घेणं नाही का, नाही, म्हणून आपण त्याला कन्सिडर करत नाही. आपल्याला फक्त व्हॅलन्स शेलची इन्फॉर्मेशन पाहिजे असते. सो व्हॅलन्स शेलमध्ये काय होणार आहे 2 4, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन किती आहे 1 2 3 4
5, 6 आणि 7. पण जेव्हा एक इलेक्ट्रॉन तिथं गेन केला जातो, लक्ष द्या हे 7 इलेक्ट्रॉन आहे, पण जेव्हा याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड होतो, गेन करतो तो एक इलेक्ट्रॉन, तेव्हा याचा ऑक्टेट कंप्लीट होतो. आणि ऑक्टेट कंप्लीट झाल्यानंतर काय होणार आहे, जी काही चार्ज होणार आहे त्याच्यावरती डेव्हलप हा होणार आहे 1, 2, इथं 2, म्हणजे एक इलेक्ट्रॉन आल्यामुळे त्याच्यावरती एक निगेटिव्ह चार्ज वाढणार आहे, म्हणून फ्लोरीनला आपण लिहितो F निगेटिव्ह. आलं लक्षात? आफ्टर गेनिंग द इलेक्ट्रॉन. कारण न्यूट्रल ॲटममध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. प्रोटॉनच्या बेसिसवर आपण त्याचा ॲटॉमिक नंबर डिसाईड करतो, तर इलेक्ट्रॉनच्या बेसिसवर तिथं चार्ज न्यूट्रल करतो. इथं एक इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला, म्हणजेच याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. आलंय का लक्षात? याचं ऑक्टेट कंप्लीट झालं, कारण पी मध्ये किती इलेक्ट्रॉन आले, पी मध्ये आले आता 6 इलेक्ट्रॉन. आलंय लक्षात? आणि पी मध्ये 6 असेल तर कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल असणार आहे, आणि कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल असणार आहे. तर या ठिकाणी हा जो काही फ्लोरीनचा ॲटम आहे याने जेव्हा एक इलेक्ट्रॉन गेन केला त्यावेळेस त्याचं जे काही आयोनिक रेडियस आहे ही इन्क्रीज होणार आहे, म्हणजे ती असणार आहे 133च्या आसपास. तिथं फ्लोरीनची असणार आहे 184, ब्रोमीनची असणार आहे 197 किंवा 6 ब्रोमीनची. त्याच्यानंतर आयोडीन समजा 220च्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. 184 दॅट इज 196, इथं 200, कारण 96 पेक्षा जास्तच असणार आहे. सो 223 पिकोमीटर. सो नाव दॅट इज इन अ पिकोमीटर, दॅट इज ऑल्सो इन पिकोमीटर. सो नाव ॲज वी मूव डाऊन द ग्रुप, दुसरा एक पॉईंट, तोच कॉमन पॉईंट प्रत्येक फॅमिलीसाठी कॉमन आहे हा. ऑक्सिजन असो, फ्लोरीन असो, हेलियम, आर्गॉन, निऑन असो, या सर्व फॅमिलीसाठी हा काय कॉमन पॉईंट आहे. आलं लक्षात? सो हे कॉमन पॉईंट आहेत तिथं फॉर ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियस. आलं लक्षात? सेकंड थिंग आपण पाहणार आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी. ओके, ते बघू आपण, बट फॉर नेक्स्ट लेक्चरला, ते नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. हॅलो स्टुडंट, बघा आता आपण पाहणार आहे ऑक्सिजन आणि फ्लोरीनची जी काही फॅमिली आहे, या ऑक्सिजन आणि फ्लोराईडच्या फॅमिलीसाठी जे काही आयोनायझेशन एन्थाल्पी असणार आहे, ओके, त्याच्यानंतर जे काही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे त्यांच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहे. सो आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम, ओए सुन सीमा तेरी फोटो. ओके, ओए सुन सीमा तेरी फोटो, या तऱ्हेनं तुम्ही त्याला सांगू शकता. बट एक बघा की जेव्हा आपण आयोनायझेशन एन्थाल्पी आपण कॅल्क्युलेट करणार आहे तेव्हा ते आपल्याला माहिती असायला पाहिजे नेमक्या आयोनायझेशन एन्थाल्पी कशाला म्हणायचं. सो नाव आयोनायझेशन एन्थाल्पी मीन्स, बघा सो नाव 18 नंबर फॅमिली, आयोनायझेशन एन्थाल्पी इथं लिहून टाकतो. आयोनायझेशन एन्थाल्पी त्याला रिप्रेझेंट केलं जातं IE किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल. समटाइम इट इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय IP, आयोनायझेशन पोटेन्शियल. आता IE किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी हे कसं रिप्रेझेंट केलं जातं, ॲक्च्युअलमध्ये काय म्हटलं जातं त्याच्या डेफिनेशनला, द अमाऊंट ऑफ एनर्जी आता एन्थाल्पीसाठी अलग वर्ड आहे आणि इथं एक अलग वर्ड आहे. द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड to emit 1 mole electron from 1 mole neutral gaseous atoms known as ionization potential. याला म्हणायचा आयोनायझेशन पोटेन्शियल. आणि एन्थाल्पी जर वर्ड बोलले, the enthalpy that accompanies the energy that accompanies when 1 mole electron is emitted. ओके, त्याच्यासाठी दुसरी एक डेफिनेशन देतो आयोनायझेशन एन्थाल्पीसाठी. आयोनायझेशन एन्थाल्पीसाठी बघू द्या मला हे येतं का तिथं व्हिडिओमध्ये. ओके, आयोनायझेशन एन्थाल्पी तो वर्ड लिहिलेला आहे. ओके, सो नाव येतोय. ओके, आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय, द एन्थाल्पी that accompanies when 1 mole electron is emitted from 1 mole neutral gaseous atoms.
हे एन्थाल्पीसाठी. एन्थाल्पी म्हणजे एनर्जीमध्ये काहीतरी चेंज येतो. एन्थाल्पी दॅट इज यूज फॉर द चेंज ऑक्युअरिंग एनर्जी. आपण एन्थाल्पीचं डेरिव्हेशन पाहिलं होतं. सो नाव हे जे काही एन्थाल्पी आहे त्याच्यासाठी. मग आता युनिट फॉर एन्थाल्पी, युनिट याचं जे काही युनिट असतं, आता इथं आपण 1 मोलसाठी घेतो म्हणजे तिथं युनिट येणार आहे किलो जूल पर मोल. आलं का लक्षात? सो नाव दॅट्स द युनिट फॉर आयोनायझेशन एन्थाल्पी. दॅट्स द युनिट फॉर आयोनायझेशन एन्थाल्पी. आणि आयोनायझेशन एन्थाल्पी कशी असते? कन्सिडर करा, हा एक XYZ ॲटम आहे. याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये XYZ इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्यातला एक इलेक्ट्रॉन इमिट करायचा आहे. इमिट केव्हा होईल? जेव्हा तुम्ही या ॲटमला काहीतरी एनर्जी प्रोव्हाइड करणार. हा जो काही ॲटम आहे, 2 मिनिट, हा थोडासा येणार नाही, मी इथं काढतोय. ओके, सुना. हा जो काही ॲटम आहे, या ॲटममध्ये हे इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2, हे काहीतरी इलेक्ट्रॉन्स आहेत. आता या ॲटमला काय केलंय तुम्ही? काहीतरी अमाऊंटची एनर्जी प्रोव्हाइड केली. एनर्जी प्रोव्हाइड केली म्हणजे काय होईल? हा एनर्जी काहीतरी गेन करेल. आता एनर्जी गेन करेल म्हणजे याची जे काही साईज आहे ही इन्क्रीज होईल. म्हणजे हा काय करणार आहे? हा साईज इथं इन्क्रीज होणार आहे. त्या ॲटमची साईज काय होईल? इन्क्रीज होईल. लक्ष द्या, होऊन काय आलं तिथं? ते प्रोसेस काय? आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखाद्या ॲटमला काहीतरी एनर्जी देता तेव्हा तो काय करतो? एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. एनर्जी जर ॲब्झॉर्ब केली तर त्याची जे काही साईज आहे ती वाढत जाते. पर्टिक्युलर ती जी काही व्हॅलेन्स शेल आहे, जे काही डिस्टन्स आहे न्यूक्लियस पासूनचं तर व्हॅलेन्स शेल पर्यंतचं, हे न्यूट्रल ॲटम म्हणजे इन फर्स्ट स्टेप, इन नॉर्मल स्टेप, इन ग्राउंड स्टेट हे कमी असतं. पण ॲज द एनर्जी प्रोव्हाइडेड टू दॅट ॲटम, द डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू आउटर व्हॅलेन्स शेल ऑल्सो इन्क्रीजेस. हे व्हॅलेन्स शेल पासूनचं तर न्यूक्लियसचं डिस्टन्स काय होतं? आणखी इन्क्रीज होतं. आणि जेव्हा हे डिस्टन्स इन्क्रीज होतं, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन्स अँड न्यूक्लियस ऑल्सो डिक्रीजेस. न्यूक्लियस असतो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन काय असतो? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह अट्रॅक्शन डिक्रीजेस. As the distance increases, the attraction between nucleus, हा जो काही न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन मधलं अट्रॅक्शन कसं होईल? कमी होईल. As the distance increases, attraction decreases. As the distance decreases, attraction increases. हे इम्पॉर्टंट आहे. आणि एक वेळ अशी येते की काहीतरी अमाऊंटची एनर्जी याला मिळाल्यानंतर हा याच्यामधलं अट्रॅक्शन हे निग्लिजिबल होऊन जातं. त्यामुळे एक इलेक्ट्रॉन काय होतो? इमिट होऊन जातो. आणि जेव्हा एक इलेक्ट्रॉन इमिट होईल तेव्हा त्या ॲटमवरती, त्या ए ॲटमवरती किंवा कुठल्याही ॲटमवरती काय होईल? एक निगेटिव्ह म्हणजे ए ॲटमवरती येईल पॉझिटिव्ह, कारण एक इलेक्ट्रॉन काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. म्हणजे तो जो काही न्यूट्रल ॲटम आहे हा कशामध्ये कन्वर्ट होईल? आयनमध्ये. पण जेव्हा तो गॅसमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर इथं खूप जास्त ट्रिमेंडस एनर्जी लागते. ती एनर्जी पाहणार आहे आपण फॉर दॅट इज 16th नंबर फॅमिली. 16 नंबर फॅमिलीसाठी आयोनायझेशन एन्थाल्पी पाहणार आहे आपण. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. सो नाउ ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियम हे एवढे आपल्याकडे एलिमेंट आहे. या आता बघा आणखी एक पॉईंट होतो. आयोनायझेशन एन्थाल्पी याच्यासाठी एक कॉमन पॉईंट असतो. ओके, सो नाउ एक पहिले आपण आयोनायझेशन एन्थाल्पीज लिहून घेऊ. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम अँड पोलोनियमच्या, आणि नंतर आपण हे करणार आहे. सो आयोनायझेशन एन्थाल्पी फॉर ऑक्सिजन दॅट इज 1314 म्हणजे 1314च्या आसपास, म्हणजे 1300 किलो जूलच्या आसपास. युनिट काय असणार आहे? आयोनायझेशन एन्थाल्पीचं युनिट दॅट इज आयोनायझेशन एन्थाल्पी युनिट दॅट इज किलो जूल पर मोल. हे एवढं ध्यानात ठेवायचं, किलो जूल पर मोल एवढं काय असणार आहे तिथं? युनिट असणार आहे. सो ऑक्सिजनसाठी आहे 1314. त्याच्यानंतर सल्फरची आहे दुसऱ्या नंबरला, ते असणार आहे 1000. सेलेनियमची असणार आहे 940. त्याच्यानंतर टेल्युरियमचे 870 अँड पोलोनियमचे 815च्या आसपास किंवा 813च्या आसपास असणार आहे. ओके, सो ह्या आयोनायझेशन एन्थाल्पी आहे. मग याच्यावरून काय लक्षात येतं आपल्या? आयोनायझेशन एन्थाल्पी decreases. Okay, ionization enthalpy decreases as move down the group.
ॲज वी मूव डाऊन द ग्रुप. आयोनायझेशन एन्थाल्पी ऑक्सिजनची सर्वात जास्त आहे. ऑक्सिजनमधून इलेक्ट्रॉन काढायला खूप जास्त एनर्जी लागते. का बरं? कारण आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनची साईज कमी असते, त्यामुळे या न्यूक्लियस आणि या इलेक्ट्रॉनमधलं अट्रॅक्शन कसं असतं? जास्त असतं. कारण तिथं दुसऱ्या शेलपर्यंत 2s2 2p4 म्हणजे दुसऱ्या शेलचंच व्हॅलेन्स शेल आहे. पण तेच जर आपण सल्फरसाठी पाहिलं म्हणजे 3s2 3p4 4s2 4p4 5s2 5p4 आणि 6s2 6p4 तर आपल्या असं लक्षात येतं की पोलोनियम असेल टेल्युरियम असेल तर इथं डिस्टन्स जे काही असतं न्यूक्लियसचं आणि इलेक्ट्रॉनचं हे खूप जास्त असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन कमी एनर्जीमध्ये काय होऊ शकतो? इमिट होऊ शकतो. कारण तिथं अट्रॅक्शन तेवढं नसेल आणि जर अट्रॅक्शन तेवढं नसेल तर पर्टिक्युलर आयोनायझेशन एन्थाल्पी कशी होईल? डिक्रीज होईल. सो नाउ दॅट इज अवर आयोनायझेशन एन्थाल्पी. That is our ionization enthalpy for first family. As well as today we will discuss about the electronegativity. 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 Electronegativity is the tendency of atom to attract the shared paired electron or other electron toward itself. Electronegativity ची definition आहे, electronegativity is the tendency of any atom to attract the shared paired electron or other species toward itself. मग आता काय होऊन राहिलं की ऑक्सिजन जो आहे तर याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रोनिगेटिव्ह क्लाउड खूप आहे. जसं आपल्याला माहित आहे ऑक्सिजनची साईज कमी आहे म्हणजे 6 इलेक्ट्रॉन कसे असतील? एकदम जवळ असतील. त्यामुळे 2 इलेक्ट्रॉनमधलं डिस्टन्स कसं असणार आहे? कमी असणार आहे. त्यामुळे त्या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह क्लाउड आलाय का लक्षात? इमॅजिनेशन करा तेव्हा समजणार आहे. काय एक न्यूक्लियस आहे तिथं एकदम न्यूक्लियसच्या जवळून स्मॉल साईज आहे ॲटमची आणि तिथं 6 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होऊन राहिले. त्यामुळे त्याची जे काही साईज असणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह क्लाउड हे खूप डेन्स असणार आहे. त्यामुळे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते 3.50. आपल्याला माहिती आहे की ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. आलाय लक्षात? सेकंड थिंग, ॲज वी मूव डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस कारण साईज ऑफ दॅट ॲटम इन्क्रीजेस. आता इथं ऑक्सिजन आहे साईज कमी आहे म्हणून 6 इलेक्ट्रॉन जवळ आहे. इथं 6 इलेक्ट्रॉन जवळ असतील का? नाही. आलंय लक्षात? सो नाव इथं डिस्टन्स आहे 2 इलेक्ट्रॉनमुळे ते 6च इलेक्ट्रॉन आहेत त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये आणि ते खूप दुरून फिरून राहिले. त्यामुळे काय होऊन राहिलं की तिथं जे काही साईज आहे त्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह क्लाउडचं हे कमी डेन्स असेल. पर्टिक्युलर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असणार आहे? कमी असणार आहे. सो नाव या तऱ्हेनं आता आपल्याला माहिती आहे की हे पोलोनियमसाठी आहे त्याची व्हॅलन्स शेलमध्ये कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP4 आहे. ओके. सो नाउ ॲज वी मूव डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस असंही लिहू शकता. आणखी एक पॉईंट, ॲज मूव डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. ॲज वी मूव डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. आता ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 3.55. आता सल्फरची असणार, सल्फर आणि सेलेनियमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नियरली जवळ म्हणजे क्लोजर आहे 2.48 आणि याची असणार आहे 2.44. ओके. सो नाव या तऱ्हेनं असणार आहे. टेल्युरियम आणि पोलोनियमचे हे इथं थोडं एक्सेप्शन आहे. ओके. सो नाव इथं असणार आहे 8, इथं असणार आहे 4. सो नाव इथं असणार आहे टेल्युरियम आणि पोलोनियम यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ॲक्च्युअल त्याच्याहीपेक्षा कमी आहे. दॅट इज 2.01 आणि 1.76. 2.01 आणि 1.76 या तऱ्हेने इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज आहे. आलं लक्षात? नेक्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येणार आहे. सो नाव काय असणार आहे? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी याच्यासाठी काय असतं डेफिनेशन? द एन्थाल्पी that accompanies when 1 mole electron is added in 1 mole atom. जेव्हा 1 मोल ॲटम मध्ये तुम्ही 1 मोल इलेक्ट्रॉन ऍड करणार आहे त्यावेळेस. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय EG. ई आणि स्मॉल जी ने रिप्रेझेंट केलं जातं. युनिट असतं याचं किलो जूल पर मोल. जे आयोनायझेशन एन्थाल्पीचं युनिट असतं
त्याच तऱ्हेनं तुम्ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं सुद्धा युनिट काय करू शकता, शो करू शकता. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जर पाहिली तर आपल्याला माहिती आहे ही निगेटिव्ह असते, कारण आपल्याला माहिती आहे का बरं निगेटिव्ह असते. सो नाव ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजन ॲटमच्या सराउंडिंगला 6 इलेक्ट्रॉन आहेत ऑलरेडी. ओके, आणि तुम्ही काय करून राहिले, एक इलेक्ट्रॉन जो आहे तो ॲड करायचा प्रयत्न करून राहिले. सो हे इलेक्ट्रॉन्स आणि हा येणारा इलेक्ट्रॉन दोघेही निगेटिव्ह आहेत. व्हॅलेन्स शेलचे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत, इनकमिंग इलेक्ट्रॉन सुद्धा निगेटिव्ह आहे. त्यामुळे तुम्ही याला जर ॲड करायचा प्रयत्न करणार तर रिपल्शन निगेटिव्ह रिपल्शन, त्याच्यामधून काय होणार आहे, एनर्जी इमिट होणार आहे. आलं लक्षात. आणि जेव्हा एनर्जी इमिट होते तेव्हा ती रिप्रेझेंट करतो आपण मायनसनी. सो नॉर्मली इथं जी काही एनर्जी असते या इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची ही असते निगेटिव्ह. जसं ऑक्सिजनसाठी जर घेतलं तर -141. आलंय का लक्षात. त्याचनंतर सल्फरसाठी जर घेतलं तर ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे 1002.4 आणि हे पाहायला मिळणार आहे 200च्या आसपास. ओके, इथं 195, इथं 174 या तऱ्हेनं. आणि पोलोनियम दॅट इज रेडिओ ॲक्टिव्ह, सो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी त्या पोलोनियमची आपण कन्सिडर करत नाही. आलंय लक्षात. सो सेकंड थिंग, आणखी एक, आता हे तर झालं आपलं ऑक्सिजन फॅमिलीसाठी. आता आपण पाहणार आहे आपण ह्याच प्रॉपर्टी कोणासाठी पाहणार आहे, आपण ह्या प्रॉपर्टी पाहणार आहे फुलखिले बहार आईसाठी. 17 नंबरची फॅमिली फुलखिले बहार आई. सो ॲस्टाटाइन इज अ रेडिओॲक्टिव्ह, रेडॉन अँड पोलोनियम, सो दे आर नॉट कन्सिडरेबल. आलं लक्षात. सो नाव यांचा ॲटॉमिक नंबर माहिती आहे 9, 17, 35 अँड 53, दॅट इज ॲटॉमिक नंबर. सो आयोनायझेशन एन्थाल्पी काय आहेत, आयोनायझेशन एन्थाल्पी. सो नाव आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ ऑक्सिजन दॅट इज नियरली 1314, म्हणजे 1314. बट द आयोनायझेशन एन्थाल्पी फॉर फ्लोरीन ऑलवेज मोर दॅट. ॲज वी क्रॉस दिस पिरियड, सो आयोनायझेशन एन्थाल्पी इज increases. As we move from left to right in periodic table, ionization enthalpy increases. Ionization enthalpy S ब्लॉक एलिमेंट पासून हळूहळू P ब्लॉक कडे काय होतात, वाढत जातात. जसं आपल्याला माहित आहे ऑक्सिजनची आयोनायझेशन एन्थाल्पी होती 1314. आलं का लक्षात. पण इथं जर पाहिलं तर आयोनायझेशन एन्थाल्पी 1680च्या आसपास. आलं लक्षात. सो या तऱ्हेनं आयोनायझेशन एन्थाल्पीचे. त्याच्यानंतर क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन यांचे आयोनायझेशन एन्थाल्पी सल्फर, सेलेनियम, टेलुरियम यांच्यापेक्षा कशा असणार आहेत, जास्तच असणार आहेत. बघा आता तुमच्याकडे आहे जसं सल्फरची आयोनायझेशन एन्थाल्पी आपल्याला 1000च्या आसपास पाहायला मिळाली होती, आणि तेच जर आपण क्लोरीनची पाहणार आहे तर 1256च्या आसपास मिळणार आहे. ब्रोमिनची असणार आहे 1144च्या आसपास आणि आयोडीनची असणार आहे 1000च्या आसपास. आलं लक्षात. सो नाव दॅट इज आयोनायझेशन एन्थाल्पी. नेक्स्ट, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. फ्लोरीन दॅट इज 4.0, क्लोरीनची असणार आहे इथं 3.0, ब्रोमिन असणार आहे 2.8 अँड आयोडीन असणार आहे दॅट इज 2.5. इजंट इट. हे इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणार आहे. व्हाईल दॅट इज द इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी याची असणार आहे -300, त्याची असणार आहे -349, -325, म्हणजे क्लोरीन, ब्रोमिन. आणि याची जे काही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असेल हे ॲक्च्युअल आणखी कमी असणार आहे, हे असणार आहे -296. आलं लक्षात. सो नाव इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ॲडिशन 1 मोल इलेक्ट्रॉन इन 1 मोल न्यूट्रल गॅसियस ॲटम. आलं लक्षात. या तऱ्हेनं एन्थाल्पीज असणार आहे. ओके, सो नाव दॅट इज अवर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी अँड दॅट इज अवर पॉईंट्स. समजलं इथपर्यंत. सो नाव हे झालं आपलं या फॅमिलीसाठी. 18 नंबरची फॅमिली आहे तिथं आपला ऑलरेडी स्टडी झालेला आहे. ओके, सो नाव त्या तऱ्हेनं फक्त एक ध्यानात ठेवायचं की पुढच्या वेळेस जे काही आपण स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये आणखी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पाहणार आहे. सो टुमॉरो वी विल डिस्कस अबाउट द 18 नंबर फॅमिली. ओके, थँक्यू. बघा आणखी एक न्यू पॉईंट पाहणार आहे आपण या 18 नंबरच्या फॅमिलीसाठी. सो नाव स्टडी अबाउट द 18th नंबर फॅमिली. सो नाव हिना ओर म्हणजे ऑर्गॉन, करीना की एक्सरे रंगीन. आपल्याला माहित आहे हिना और करीना म्हटल्यानंतर लक्षात येतं. सो एक्सरे रंगीन. ओके,
सो नाव या तऱ्हेनं आयोनायझेशन एन्थाल्पी अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीज दिलेले आहेत. सो नाव दॅट इज ऑल्सो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. हे सुद्धा कशामध्ये असणार आहे, किलो जूल पर मोल. ओके, सो नाव आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी काय असते, the enthalpy that accompanies when 1 mole electron is added to the 1 mole neutral gaseous atom. ओके, सो याच्यासाठी सर्वात पहिले आपण एक आणखी पॉइंट पाहणार आहे इथं, ॲटॉमिक रेडियस. आता ॲटॉमिक रेडियस काय आहे इथं, ॲटॉमिक रेडियस जी काही असणार आहे या फॅमिलीसाठी हे एवढ्यात लिहितो मी, थोडंसं रिप्रेझेंट करतो ॲटॉमिक रेडियस. ओके, ॲटॉमिक रेडियस ऑफ ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस अँड एलिमेंट इथं 18th फॅमिली त्याला म्हणतो आपण. सो ॲटॉमिक रेडियस अँड दॅट इज अवर 18th TH 18th फॅमिली. ओके, सो हेलियम जो काही आहे हा खूप छोटा ॲटम आहे, त्याची जी काही ॲटॉमिक रेडियस असेल ते असेल 120 आणि जे काही निऑन असेल त्याची ॲटॉमिक रेडियस असेल 190च्या आसपास. सो 120, सो ऑर्गॉनची असेल 190 आणि या दोघांच्या मध्ये असणार आहे निऑन, सो ती असणार आहे 159 किंवा 160 करून आपण त्याला राऊंड फिगरमध्ये. क्रिप्टॉन जो असणार आहे ती असणार आहे 200 आणि झेनॉनची असणार आहे 220. सो नाउ दॅट इज द ॲटॉमिक रेडियस इन अ पिकोमीटर. ॲटॉमिक रेडियस ऑफ हेलियम 120, निऑन 160, ऑर्गॉन 190, दॅट इज क्रिप्टॉन that is 200 and xenon 220. That is the atomic radius. Enthalpy, ionization enthalpy is quite highest in our periodic table for the helium. हेलियम मध्ये जो इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असतो आपल्याला हेलियमच्या ॲटम मधून, त्याच्यासाठी खूप जास्त एनर्जी लागते, कारण हा जो काही हेलियमचा ॲटम आहे याच्या पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉनचं अंतर खूप कमी आहे, त्यामुळे तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला याला खूप जास्त एनर्जी द्यावी लागते का जेणेकरून याची साईज काय होईल, इन्क्रीज होईल. आणि जेव्हा याची साईज इन्क्रीज होईल तेव्हा या दोघांमधलं डिस्टन्स जे असेल न्यूक्लियस आणि आउटर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचं हे कमी होऊन जाईल. त्यावेळेस कुठेतरी तो काय होईल, अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉन काय होईल, इमिट होईल. आलं लक्षात. सो नाव त्यामुळे इथं ह्या व्हॅल्यू पाहायला मिळतात. आणि ही जी काही 18th नंबर फॅमिली आहे इट इज अ नॉन रिएक्टिव्ह इनर्ट फॅमिली. आलंय का लक्षात. जसं 16 नंबरच्या फॅमिलीला आपण चाल्कोजेन्स म्हणतो, तर आपण FCl-BrI ला काय म्हणतो आपण, ॲक्च्युली हलाइड फॅमिली, बट दॅट इज 18th नंबर फॅमिली विच इज ऑल्सो नोन ॲज, या फॅमिलीला आपण आणखी म्हणतो इनर्ट गॅस एलिमेंट. आणि इनर्ट गॅस एलिमेंटची जी काही फॅमिली असते त्या फॅमिलीमध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्या असं लक्षात येतं की इथं जे काही नॉन रिॲक्टिव्ह, बिकॉज ड्यू टू कम्प्लिटली फिल्ड पी ऑर्बिटल, इथं पी ऑर्बिटल कशी असते, कम्प्लिटली फिल्ड असते. पी ऑर्बिटल इज कम्प्लिटली फिल्ड, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन इमिट करत नाही, त्यामुळे आयनायझेशन एन्थाल्पी कशी असते, जास्त. सो नाव दॅट इज 2 आणि ह्या आयोनायझेशन आहेत. ओके, सो नाव दॅट इज युअर आयोनायझेशन एन्थाल्पी. आता थोडासा इथं एक फरक येतो का बाबा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी यांच्या थोड्याशा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीज कशा आहेत, डिफरंट आहेत. सो नाव इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीज, ह्या इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ज्या काही असणार आहेत या फॅमिलीच्या ह्या पॉझिटिव्हमध्ये आहेत. सो इथं एक रिझन असतं, जसं आता कन्सिडर करा निऑन. निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10. सो 1s2 2s2 2p6, 6 इलेक्ट्रॉन आहे त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये. मग इथं काय टोटल आपल्या असं लक्षात येईल की पी ऑर्बिटलमध्ये टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इलेक्ट्रॉन असल्यामुळे कम्प्लिटली फिल्ड आहे. पण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे काय, द एन्थाल्पी चेंजेस व्हेन 1 मोल इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू अँड न्यूट्रल गॅसियस ॲटम. मग आता निऑनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, निऑनमध्ये हा जो काही एक ॲटम आहे या ॲटमच्या आउटर व्हॅलेन्समध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे याचा ऑक्टेट काय कंप्लीट आहे. आणि जेव्हा याचा ऑक्टेट कंप्लीट असेल आणि जेव्हा तुम्ही 1 इलेक्ट्रॉन इथं ॲड करणार आहात तेव्हा हा काय करणार आहे, हा इलेक्ट्रॉन ना 2 म्हणजे 2s मध्ये गेन करणार आहे ना 2p मध्ये गेन करणार आहे, कारण त्याला तिथं लोकेशनच नाही आहे इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी. त्यामुळे हा जो काही इलेक्ट्रॉन गेन करणार आहे तर हा करणार आहे 3s मध्ये. आलाय का लक्षात. 3s 0 असतं आणि हा इलेक्ट्रॉन 3s मध्ये येतो आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पाहणं झाल्यानंतर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं. सो नाव दॅट इज 3s1.
कारण तो इलेक्ट्रॉन कुठे येतो, त्याच्या यस मध्ये येतो. आलंय का लक्षात? हे झालं त्याचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हा आफ्टर गेनिंग द इलेक्ट्रॉन, सो नाउ देर आर 2 इलेक्ट्रॉन इन 2s2 while 6 इलेक्ट्रॉन इन 2p and 1 इलेक्ट्रॉन इन 3s. ओके, सो नाउ दॅट. आणि याच्यासाठी जे काही एन्थाल्पी असते, तर आता याला रिपल्शन होत नाही. हा जो इनकमिंग इलेक्ट्रॉन आहे हा 2p सोबत रिपेल करणार नाही. पण ऑक्सिजन आणि फ्लोरीनमध्ये पाहिलं तर त्याचं रिपल्शन 2pच्या इलेक्ट्रॉनमध्ये होतं. इथं तसं होत नाही. त्यामुळे इथं जे काही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे, ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी राहणार आहे याची, पॉझिटिव्ह. जर तुम्ही पाहिलं तर हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रॅडॉन, सो ही ना और करीना एक्सरे रंगीन. आलं लक्षात? या तऱ्हेनं तुम्ही पाहता. सो यांची जे काही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे या हलाइड फॅमिलीची, ही सुद्धा होती निगेटिव्ह. ऑक्सिजनची सुद्धा काय होते, निगेटिव्ह. बट हा जो काही इनकमिंग इलेक्ट्रॉन आहे हा 2p मध्ये न येता हा डायरेक्ट आउटर शेलमध्ये अट्रॅक्ट होईल. त्यामुळे इथं रिपल्शन होणार नाही. त्यामुळे इथं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि ती राहणार आहे तुमची, जसं आता हेलियमची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी राहणार आहे 48. त्याच्यानंतर निऑनची जी असणार आहे ती ऑफकोर्स थोडी जास्त असणार आहे. ती असणार आहे 116, 96 आणि 77 अँड 68. ही रिस्पेक्टिव्हली इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे. बट वी ऑल्सो नो दॅट इज द रॅडॉन इज द रेडिओ इन नेचर, ओके, विच ऑल्सो इमिटेट द अल्फा बीटा गॅमा पार्टिकल. सो नाव याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ह्या कन्सिडरेबल नाही आहेत. समजून राहिलं? सो नाव दॅट इज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ॲज वी मूव डाऊन द ग्रुप, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ 18 नंबर फॅमिली ऑल्सो इन्क्रीजेस. सो हे झाले कॉमन पॉईंट. ओके, बाकीचं बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके.